नमस्कार मंडळी, थंबनेल बघून तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल. आज तुम्हाला सुपारी या पवित्र फळाविषयी माहिती सांगणार आहे. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये कुठल्याही धार्मिक विधीमध्ये जनरली आपण सुपारी ही बघितली असेल. तर या सुपारीला आपल्या धार्मिक विधीमध्ये एवढं अनन्यसाधारण महत्त्व आणि प्रथम स्थान का आहे हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सुपारीचं अनन्यसाधारण महत्त्व ऐकण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. तर चला मी सुरुवात करतो व्हिडिओला. तर तुम्ही बघितलं असेल मंडळी, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये पूजा असो, विधी असो, ग्रहपूजा असो, ग्रहप्रवेश असो, कुठलाही शुभ कार्य असो, तर त्या कार्यामध्ये सुपारीचं पूजन हे अनिवार्य असतं. पूजा विधी आली की सुपारी आलीच. सुपारी म्हणजे तुमच्या माझ्या जवळपास सर्वांच्या परिचयाचं फळ. आणि मित्रांनो, तुम्हाला हे पण माहिती असेल की जनरली नवीन नवरदेव नवरी जे असतात, लग्न जे असतं लग्नामध्ये, तर लग्नामध्ये एक सुपारी सोडवण्याचा कार्यक्रम असतो. आपल्या मराठवाड्यामध्ये तर जवळपास मला वाटतं सगळीकडे आहे. तर नवरदेव नवरी सुद्धा एक सुपारी सोडवण्याचा खेळ खेळतात बघा लग्नामध्ये. तर सुपारीला इथून सुद्धा एक अनन्यसाधारण असं महत्त्व येतं. आपल्याकडे एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायचे पूर्वी काय असं व्हॉट्सअप, मेल किंवा मॅसेज वगैरे काही नव्हतं. तर पहिलं पूर्वी कुठल्याही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं तर त्या जे कार्यक्रम करणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपला एक माणूस पाठवायचा आणि त्यांना ते एक विधिवत पद्धतीने एक सुपारी देण्यात यायची. आणि त्या सुपारीचा नियम असा होता की समोरच्या कार्यक्रम करणाऱ्यांनी एकदा सुपारी स्वीकारली म्हणजे ते येण्याचं वचन दिलं, एवढं अनन्यसाधारण सुपारीला महत्त्व होतं. जनरली जागरण गोंधळ म्हणा, डाकावाले म्हणा, किंवा वाघ्या मुरळी म्हणा, किंवा पहिले पूर्वी जत्रामध्ये पण हे लोकनाट्य, तमाशा मंडळ वगैरे जे यायचे, तर त्याचा जो एक मुख्य असायचा त्याच्याकडे त्या गावातले माणसं सुपारी घेऊन जायचे आणि त्यांना विधिवत पद्धतीने सुपारी द्यायची. त्यांनी ती स्वीकारायची आणि त्यांनी एकदा सुपारी स्वीकारली म्हणजे त्यांचं येणं हे बंधनकारक झालं, त्यांनी येण्याचं वचन दिलं. एवढं अनन्यसाधारण महत्त्व हे एवढ्या छोट्याशा सुपारीला आहे. सु म्हणजे भरपूर आणि पारी म्हणजे गर, म्हणजे ज्या फळामध्ये भरपूर गर आहे असं हे सुपारीचं फळ आहे. पूर्वीच्या लोकांकडे तुम्ही बघितलं असाल बघा, त्यांच्या कमरेलाच आडकिता आणि सुपारी असायचं, जनरली पिशवीमध्येच ठेवलेलं असायचं. तर पूर्वी सुपारी भरपूर खाण्यामध्ये पण वापरल्या जायची. आता पूजेमध्ये सुद्धा जनरली बघाल तुम्ही, विड्याच्या पानावर पूजा मांडलेली असते, विड्याच्या पानावर सुपारी ठेवलेली असते आणि पूजेची सुरुवातच ही सुपारीला पाणी घालून होते. ब्राह्मण देवता आपल्याला सांगतात की सुपारीला पाणी घाला आणि त्याच्यानंतरच पुढील पूजेची सुरुवात होते. तर इथून सुद्धा एक सुपारीला अनन्यसाधारण असं महत्त्व सिद्ध होतं. पूर्वी लग्न समारंभ कार्यक्रमामध्ये पान सुपारी द्यायचा कार्यक्रम असायचा बघा. पूर्वी पान सुपारीला या असं पण निमंत्रण द्यायचं. कुठलंही शुभ कार्य असेल, जेवण झाल्याच्या नंतर सुद्धा पान सुपारी देण्याची प्रथा होती. सुपारी हे फळ शुभ आणि पवित्र मानले जाते. काही ठिकाणी असा पण उल्लेख आहे की ज्या माणसांना अर्धलोकी दुखी असते त्याच्यावर अर्ध सुपारीचं फळ उगाळून जर लावलं तर त्याच्यामध्ये पण आराम पडतो, असे पण माहिती आहे. सुपारीच्या झाडाला पोफळी असे म्हणतात आणि सुपारीचं झाड सुद्धा पवित्र मानलं जातं. सनातन संस्कृतीमध्ये कोणत्याही पूजेमध्ये प्रथम स्थान आपल्याला माहिती आहे गणरायाचं आहे. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणरायाच्या पूजेनेच होते. श्री गणरायालाच आपण विनंती करतो, श्री गणेशाय नमः म्हणूनच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात होते. श्री गणेशाला, श्री गणरायाला पूजण्याचं सुपारी हे एक माध्यम आहे. कुठल्याही धार्मिक पूजेमध्ये जे सुपारीचं पूजन करतो तर ते असं मानलं जातं की त्या सुपारीचं पूजन म्हणजे साक्षात आपल्या प्रभू श्री गणरायाचं पूजन केलं जातं, असं पण मान्यता आहे. सुपारीला एवढी मान्यता आहे. म्हणून प्रथम तुम्ही बघाल पूजेमध्ये प्रथम सुपारीचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर पुढील पूजेला सुरुवात होते. एकंदरीत आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सुपारीला मित्र हो एवढं महत्त्व आहे. सुपारीला साक्षात गणरायाची पूजा म्हणून मानलं जातं. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन संस्कृतीमध्ये सुपारीला एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्र. तर मित्र, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.